आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण वय 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 विसरलेस मी. आंबोळ्या खाल्ल्या होत्या आपण. तू तर सगळंच विसरतेस. आणि आठवते का तू तिकडे पिंक साडी नेसली होतीस आणि ते असं डोक्याला बांधलं होतंस आणि पूजा करत होतीस आणि रांगोळी काढत होतीस. चल मला झोप येते. ते आमच्याकडे समजेल लवकर झोपतात ते ती येते मी. आमच्याकडे म्हणजे? आणि तू कुठे जातेस आता? आता आपण इथेच झोपायचंय ना. आता हे सगळं आवरायला पाहिजे, पसारा वगैरे. मग आपण झोपूया, पण आधी थोड्या अशा पडून गप्पा मारूया. चल लवकर, मी आवरूया सगळं. मॅडम तिला काय म्हणलं ते म्हणलं इथं मी त्याच्या संग त्याच्या खोलीत राहू. माझ्या आजीला शब्द दिला होता की नाही तुम्ही मी इथं. मला माहितीये तुम्ही काहीतरी सिक्रेट बोलताय. नो बेबी. आजीला शब्द दिला होता ना, मी इथं राहणार नाही त्याच्या खोलीत. सांगितलं होतं ना तुम्हाला. हो, किती बडबड करतेस. नाही राहावं लागणार तुला इथे. फक्त त्याला झोप लागेपर्यंत झोपायचं, नाटक करायचं. जस्ट नाटक. आय मॅनेज. अंडरस्टँड. बेटा झालं का आवरून? औषध पण घ्यायचं. चला चला बसा बसा बसा. आराध्याने औषध नाही दिलं अजून तुला? व्हॉट इज दिस आराध्या? हा, उद्या जाईल ती. उद्या? सावकाश सावकाश. चला आता आता झोपायचं. आराध्या कम ऑन. आराध्या प्लीज. पण इतक्या लवकर नको झोपायला मला तरी वाटतंय. असं कसं? वेळेत झोपायचं आणि सकाळी वेळेत उठायचं. यु नो व्हॉट, सकाळी तुझं फेवरेट बनवणार आहे आजी. उकड बनवणार आहे. आणि पापड पण असणार आहे. आणि तळलेली मिरची पण. तुला जे आवडतं ते सगळं असणार आहे. ओके मग चालेल. पण तुला हे सगळं आवडतं ना? मग ठीक आहे, चालेल. चला गुड. आराध्या चला चला झोपा झोपा. कमॉन कमॉन कमॉन. झोप तू पण. हा चला. गुड बॉय. झोप. आहे ती पण झोपते. हा तू पण झोप. आराध्या गुड नाईट. चला झोपा. डोळे मिटा. कमॉन. पण तिला पण झोपता. तू झोपला की तिला पण झोपडणार. ओके नाही? कमॉन डोळे मिटा आता. श्रेयस तुझ्या आजीला दिलेला शब्द आम्ही कधीच मोडणार नाही. डू यू अंडरस्टँड? जा गेस्ट रूम मध्ये. गो. हाय का फिरून फिरून इथंच आले बाई मी. एवढा मोठा बंगला आहे, लई डोक्याला शॉट बसतात. आपल्याला आपलीच खोली सापडना झाली. आजीचा फोन. बोल गाजी. काय गे? बोल गाजे काय बोल गाजे? हा, गेल्यापासून एक बी फोन केला नाहीस. इथं आजी चित्ती हाय का मेली हाय याची बी आठवण नाही. आणि मी मेली इथं तुझी आठवण काढून मरतीये.
अगं आजी एवढी काळजी कशाला करते माझी? अगं इथं आल्यापासनं ना आपल्याला वेळच भेटला नाही बघ. एकतरी इथं एवढी माणसं आहेत ना, समधी नुसती माझ्या अवती करत असतात आणि नुसती माझ्याकडे टकामका बघतात. आणि तुला सांगू ती येड ते तर माझा हातच सोडत नाही ना, नुसतं माग माग करत असतात. ते पोराने तुला तसलं काही करायला नाही ना लावलं? पावळट, तसलं म्हणजे तसलं काही नाही ना केलं? हाट गाजे, काय बी बोलती तू. ते जाऊ दे. आपण ना तुला इथली गंमत सांगतो. इथं ना म्हणजे समधी माणसं अशी आपण लग्नात कशी जगामगा कपडे घालून जातो तसेच कपडे घालून फिरतात की रोज. आणि मला पण ही साडी नेसायला लावलीये, लईत बोचते बघ अंगाला, काही सुचतच नाहीये. आणि हा बंगला एवढा मोठा आहे ना, समधी माणसं नुसती इकडून तिकडं फिरत असतात. आपल्याला तर आपली खोलीत सापडण्याची झाली बघ. आणि समधी माणसं इथं म्हणजे अशी रोजच्या रोज मेजवानीत जेवतात ना, तसंच जेवतात बघ, तसंच जेवण बनवतात. ए बाई, तिथलं तामझामाला भुलू नकोस हा. हा, सांगून ठेवते. तू माझ्या डोळ्यासमोर नाही म्हणून मला लई काळजी वाटते बघ तुझी. अगं आजी, ही तुझी तारा आहे. तू पण काय मला त्या आराध्यासारखी समजायला लागली वय? समजे समजतात तसं. नको एवढी काळजी करू. बरं ऐक, आपल्याला आता जावं लागेल बरं का, झोपायची वेळ झालीये. आणि हा, वेळेवर जेवत जा बरं. आणि दवा पाणी बी वेळेवर घ्यायचं, विसरायचं नाही. अगं हा, आणि फोन करत राहा, विसरू नको. वय वय ठेवते मी आता, काळजी घे. हा, कोणी सापडली नाही बाबा आपल्याला आपली. काय बरं करायचं? अगं काय झालं, का घाबरलीस एवढी? लय अंधार आहे ना, आपल्याला कळलंच नाही कोण आलं बघा. आपल्याला आपली खोली सापडत नाही हो. अगं घाबरतेस कशाला? मी दाखवते तुझी खोली, आणि तुला काही लागलं ना तर मला हाक मार. हा, तुम्हाला हाक मारायची? पण काय म्हणून हाक मारू? आई, काकू, आपण आई आई म्हणून हाक मारायची म्हणजे तुमची आराध्या या जगात नाही याची आठवण करून द्यायची का? त्याचा तुम्हाला त्रास होईल. तुम्ही तुमची पोटची लेक गमावली आहे आणि आपण असं आई आई म्हणून तुमच्या काळजाचे लचके तोडायचे वय. अगदी माझ्या मनातलं बोललीस ग. ज्या क्षणापासून तुला पाहतीये ना, तेव्हापासून मनाची नुसती तगमग वाढली आहे माझ्या. वाटतं देव जर चेहऱ्याच्या बाबतीत एवढे चमत्कार करणार असेल तर त्या चेहऱ्याच्या मागे जो माणूस आहे त्याच्या बाबतीत चमत्कार का नाही घडत आहे? देव माझ्या आराध्यालाच का नाही परत आणत? एका क्षणाला असं वाटतं ना की तूच माझी आराध्या नाही ना. नाही, हे शक्य